सर नमस्कार. लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाची अपडेट. मार्च महिना, एप्रिल महिना शेवटचे तुमच्याकडे 13 दिवस आहे. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. सेवेत पण हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाडकी बहीण योजना तुम्ही जर पाहिलं असेल, मार्च एप्रिल असे तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत का? फक्त मार्च महिन्याचा हप्ता 1500 मिळणार आहे. ठीक आहे, एक तर 3000 येतील किंवा 1500 येतील, परंतु कधीपर्यंत तुमच्या खात्यात त्या पैशाचं वितरण होणार आहे हे सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, चला तर बघूया. लाडकी बहीण योजना तुमचा मार्च महिन्याचा जो हप्ता आहे हा 2 महिने एकत्र हप्ता येणार आहे का 3000 रुपये, किंवा जर 3000 रुपये नाही तुमच्या खात्यात आले तर फक्त मार्च महिन्याचे 1500 रुपये येणार आहेत का? आता येणार आहेत 1500 किंवा 3000, परंतु कधीपर्यंत जमा होणार आहेत ते महत्वाचं आहे. लाडकी बहीण त्यांना माहिती आहे आता पैसे प्रत्येक महिन्याला शेवटपर्यंत येतात, 3000 रुपये जमा केले म्हणतात किंवा जमा होणार म्हणतात, तसं झालेलं नाही. मग आता लाडक्या बहिणीला जर मार्च महिन्याचेच पैसे मिळणार 1500 रुपये, तर कधी मिळणार आहे पैसे हा प्रश्न लाडक्या बहिणीकडून विचारला जातोय. आम्हाला तुम्ही 1500 द्या बाबा, पण लवकर द्या. कधीपर्यंत देत आहेत तर मार्च महिना संपून गेलाय, आता पैसे कधी जमा होणार आहेत तर ती सविस्तर संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यासोबत अत्यंत महत्त्वाची माहिती, ज्या महिलांना अजून पैसे आले नसतील तर त्या महिलांसाठी आज फक्त 13च दिवस उरलेले आहेत. काय करायचं आहे त्यासोबत काही महिला असतील, अनेक महिलांचे कमेंट असतात की सर आम्ही ई-के-वाय-सी करायची आहे का? ताईंनो, तुम्हाला रेग्युलर हप्ते येत असतील, अगोदर तुम्ही सप्टेंबर मध्ये जर ई-के-वाय-सी केले असेल, आता तुम्हाला प्रत्येक महिन्याचे हप्ते येत असतील, अजिबात पुन्हा ई-के-वाय-सी करायची गरज नाही. कोणाला करायची आहे ते सगळं माहिती सांगणार आहे. 13 दिवस राहिलेले आहेत. या 13 दिवसामध्ये काय काय मिळणार आहे, काय होणार आहे आणि कधीपर्यंत पैसे जमा होणार सगळी माहिती मिळणार आहे. त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. काय म्हणतंय, डेडलाईन 30 एप्रिल, उरले फक्त 13 दिवस. कशासाठी आहे? लाडकी बहीण योजना तुमचे मार्च महिना आणि त्यासोबत एप्रिलचे पैसे अडकले आहेत का? के-वाय-सी डेडलाईन साठी उरले फक्त 13 दिवस. आजच हे काम करा, अन्यथा लाभ होईल कायमचा बंद. आता हे कोणासाठी आहे की आजच हे काम करा, अन्यथा लाभ तुमचा कायमचा बंद होईल. म्हणजे जे काही 1500 रुपये तुम्हाला लाडक्या बहिणीचे प्रत्येक महिन्याला मिळत आहेत ते कायमचेच बंद होणार आहेत. कोणासाठी आहे ते बघ, ते पण शेवट संपूर्ण बघून घ्या. बघा इथे जर तुम्ही पाहिलं असेल लाडकी बहीण योजनेचं, बघा प्रतीक्षा संपली नाही, पैसे का जमा झाले नाहीत त्याचं कारण त्यांनी दिले. बघा इथे तुम्हाला नोट एक दिली, मार्च महिना उलटून गेलेला आहे, पूर्ण मार्च डायरेक्ट फुली दिलेली आहे. का बरं? कारण मार्च महिन्याचे पैसे आलेच नाही, मार्च पूर्ण संपलाय. आणि इथं सुद्धा तुम्हाला एप्रिलचे 15 दिवस संपून गेलेले आहेत. मग पैसे कधीपर्यंत जमा होणार आहे? ई-के-वाय-सी प्रलंबित किंवा चुका ज्या झालेल्या आहेत त्यामुळे पैसे जमा झालेले नाहीयेत. तर तुम्हाला डेडलाईन जर पाहिली असेल, बघा पैसे कधी येणार असा प्रश्न सतत विचारला जात आहे. याच सोबत पैसे मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना एक काम करायचं आहे आणि ते म्हणजे तुमची ई-के-वाय-सी. आता ई-के-वाय-सी जर पाहिली असेल तुम्ही तर लक्षात ठेवा, या ठिकाणी तुमचे पैसे गेले नाहीत, फक्त अडकले आहेत. म्हणजे कोणासाठी आहे हे? तर ज्या महिला आहेत रेग्युलरपणे त्यांच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होतंय त्यांच्यासाठी नाहीये. तुम्हाला तरी मार्च हप्ता आला नाही, तो सांगतो कधी पण येणार आहे, परंतु ज्या महिलांचे मागचे हप्ते यायचे बाकी आहेत अशा महिलांनी लक्षात ठेवा, फक्त के-वाय-सी केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे ज्या महिलांनी के-वाय-सी केली आहे, मग सप्टेंबर मध्ये केली, ऑक्टोबर मध्ये केली, नोव्हेंबर मध्ये कधीही केली असेल हरकत नाही. फक्त एवढंच एक कमेंट करा, तुम्हाला रेग्युलर सगळे हप्ते आलेत का? जानेवारीचा सुद्धा आलेला आहे, फेब्रुवारी सुद्धा आला असेल तर पुन्हा तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आवश्यकता अजिबात नाही. काळजी करू नका. जसं तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला तसाच फेब्रुवारी सुद्धा हप्ता येणार, फक्त काही दिवस वाट बघा, सांगतो कधी येणार पैसे. बघा इथं म्हणलंय के-वाय-सीत अनेक महिलांच्या चुका झाल्या आहेत, त्यामुळे लाभ आता त्या ठिकाणी काय झाले, बंद झालेले होते. परंतु आता के-वाय-सी चुका झालेल्या आहेत, तिथं तुम्हाला फिल्टर दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला दुरुस्तीची संधी दिलेली आहे. चुका दुरुस्त करण्याची अजून एक संधी त्या ठिकाणी सरकारने दिलेली आहे. मग या चुका कोणत्या आहेत, काय करायचं तर लक्षात ठेवा. आता अत्यंत महत्त्वाचं तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या इमेजवर तुम्हाला मिळणार. बघा ई-के-वाय-सी कोणी करावी, कोणी करावी? अनेक महिलांच्या कमेंट आहेत, तर मी ई-के-वाय-सी करावी का?
त्या सगळ्यांच्या प्रश्नाला इथं तुमची स्थिती तपासा. बघा, तुमची लाडकी बहीण योजनेचे पैसे नियमित येत आहेत का? आता तुम्हाला होय असेल, लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला नियमितपणे तुमच्या खात्यामध्ये येत असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, ज्या महिलांनी केवायसी केली त्यांना लाभ तसाच दिला जाईल, तुम्ही सुरक्षित आहात. म्हणजे लक्षात ठेवा, तुम्हाला लाडक्या बहिणीचे नियमित प्रत्येक महिन्याचे पैसे येत असतील तर तुम्हाला ई केवायसी करायची गरज नाही. तुमची केवायसी ऑलरेडी झालेली आहे आणि तुम्हाला त्याचे पैसे सुद्धा येत आहेत. आता पुढचं बघा, लाडके बहीण योजनेचे पैसे नियमित येत आहेत का? तर इकडे बघा, तुम्ही याआधी मार्च एप्रिलचे पैसे थांबलेले आहे. कोणासाठी आहे हे? तुम्ही याआधी ई केवायसी केलेली होती का? तुम्ही जर ई केवायसी केली असेल आणि हो असेल आणि परंतु तुम्हाला जर पैसे आले नसतील, लक्षात ठेवा, हो कदाचित तुमचा केवायसी चूक झालेला असू शकता किंवा तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही याआधी केवायसी केली होती का? नाही असेल तर तुमची केवायसी अपूर्ण आहे. म्हणजे तुम्हाला अधिकृत वेबसाईटला जाऊन दुरुस्ती करायची आहे. कोणासाठी आहे? ज्या महिलांनी केलेली आहे तरीही पैसे आले नसतील तर दुरुस्त करायची. ज्या महिलांनी केली नसेल, अपूर्ण राहिली आहे, तर त्या महिलांनी सुद्धा काय करायची? ही केवायसी करायची. तरच तुम्हाला मार्च एप्रिलचे जे काही पैसे थांबले तुमचे ते तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत. अन्यथा पैसे तुम्हाला एक रुपयाही मिळणार नाही. पैसे तर मिळणार नाहीत, परंतु कायमस्वरूपी त्या ठिकाणी काय केलं जाणार आहे? तर या योजनेतून तुम्हाला बाद केलं जाणार आहे. शेवटची तारीख तुमची किती आहे? तर 30 एप्रिल ही तारीख लक्षात ठेवा. बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे? 30 एप्रिल तारखेसंदर्भात जर पाहिलं असेल, तुमची निवड काय? 30 एप्रिल नंतर काय होणार आहे? तर दोन गोष्टी 30 एप्रिल नंतर होणार आहेत. नंबर 1, 30 एप्रिलच्या आत तुम्हाला कृती करायची काय? केवायसी मधील ज्या काही चुका आहेत त्या चुका तुम्हाला सुधारायच्या. त्यानंतर महिलांना लाभ पुन्हा सुरू होईल. म्हणजे तुम्ही ई केवायसी केली, त्यातल्या चुका आहेत म्हणजे ई केवायसी पुन्हा करा. ज्या महिलांना पैसे आले नसतील, चुका झाल्या असतील, ठीक आहे, अर्धवट पूर्ण केली असेल, त्या महिलांनी दोन्ही ठिकाणी नोंद करा. जो काही राहिलेला तुमचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. इकडं काहीही न केल्यास म्हणजे 30 एप्रिल पर्यंत तुम्ही काहीच नसेल केलं तर बघा, तुमची केवायसी अपूर्ण आणि चुकीची तशीच राहील आणि लाभ होईल कायमचा बंद. म्हणजे कायमचेच 1500 रुपये बंद होतील. हे कोणासाठी आहे? हे कोणासाठी? नियमित हप्ते येतात, काळजी करू नका, ई केवायसी करायची गरज नाहीये. ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्याच महिलांनी करायची. अन्यथा जे काय आजपर्यंत पैसे आले नसतील, पुन्हा इथून पुढे डायरेक्ट कायमचेच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीये. लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचं आहे. वेळ संपत आहे, शेवटची संधी गमावू नका. 13 दिवस उरलेले आहेत. महिलांना 30 एप्रिल पर्यंत केवायसी मधील चुका सुधारता येणार आहेत. त्यामुळे तुम्ही हे काम लगेच करा. अधिकृत वेबसाईटला तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे, लाडकी बहीण योजनेचा लॉग इन करायचं आहे आणि तिथं जाऊन तुम्ही ई केवायसी तुमची पूर्ण करायची. त्या संदर्भात अनेक व्हिडिओ आपण घेतलेले आहेत ई केवायसी. तर महिलांनो, ही शेवटची संधी आहे तुमची. आजच ई केवायसी नसेल केली तर पटकन ई केवायसी करून घ्या. तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ महत्त्वाचा आहे. लाईक करा, शेअर करा, सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून टाका.